आज आपण रमजान ईद स्पेशल शाही शीरखुर्मा बघणार आहोत। उपवासानंतर तरतरीतपणा यावा यासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट वापरून हा तयार केला जातो। चवीला लाजवाब असणारा शीरखुर्मा एकदम झटपट तयार होतो। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। शीरखुर्मा तयार करण्यासाठी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स मध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुका, खारीक आणि चारुळे घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रूटचे एकदम बारीक बारीक असे काप करून घ्यायचे। त्याचबरोबर 1 वाटी साखर, विलायचीची पूड, खसखस आणि केसर घ्यायचे। एकीकडे फुल फॅट दूध आपण 1.5 लिटर तापवण्यासाठी ठेवलेले आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेले आहे। तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे। एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे। सर्वात पहिले एकदम बारीक चिरून घेतलेली खारीक आपल्याला तळून घ्यायची आहे। एकसारखं हलवत राहायचंय आणि व्यवस्थित आपल्याला खारीक तळून घ्यायची आहे। लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला बदाम टाकून घ्यायचे। बदामाचे साल्टे आपण काढून घेतलेले आणि नंतर आपण त्याला एकदम बारीक असं चिरून घेतलेले आहे। एकसारखं खरपूस असं आपल्याला हे तळून घ्यायचंय। बदाम तळले गेलेले आहेत। लगेचच आपण हे काढून घ्यायचे। तुपामध्ये चारुळे घालून घेऊया। लगेचच बारीक चिरलेल्या पिस्त्यांचे काप यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकसारखं व्यवस्थित तळून घ्यायचे। पिस्ता आणि चारुळे तळले गेलेले आहेत। लगेचच काढून घेऊया। त्याच तुपामध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये किसून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचंय आणि परतवून घ्यायचंय। खोबरं आपल्याला एकदम लालसर करून घ्यायचंय। खोबरं किस एकदम खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। लगेचच तळून घेतलेल्या ड्रायफ्रुट्स मध्ये काढून घेऊया। चमचाभर तुपामध्ये काजूचे काप टाकून घ्यायचे। काप व्यवस्थित तळून घ्यायचेत आपल्याला आणि लगेचच काढून घेऊया। शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये चमचाभर खसखस टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित तळली गेली की लगेचच दुधामध्ये ॲड करायची आहे। ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 मोठे चमचे ड्रायफ्रुट्स आपण या दुधामध्ये ॲड करायचे। शिल्लक राहिलेले ड्रायफ्रुट्स आपण एका एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवून महिनाभर आपण हे वापरू शकतो। मनुका टाकून घ्यायचंय। 1 वाटी साखर आपण यामध्ये ॲड करायची। 1 चमचा विलायचीची पूड यामध्ये टाकून घेऊया। केसर यामध्ये टाकून घ्यायचंय। केसर पूर्णतः ऑप्शनल आहे, असल्यास टाका, पण केसरमुळे याची टेस्ट आणि कलर खूप छान येतो, त्यामुळे केसर आपण टाकलेलं आहे। साखर देखील तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आपला शीरखुर्मा तयार झालेला आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला शीरखुर्मा तयार झालेला आहे। अतिशय पौष्टिक आणि सुमधुर असा आपला शीरखुर्मा तयार झालेला आहे। शीरखुर्मा तयार करताना आपण यामध्ये शेवईचा देखील वापर करू शकतो। पूर्वतयारी असल्यास एकदम झटपट असा आपण शीरखुर्म्याचा आस्वाद घेऊ शकतो। खायला एकदम भन्नाट लागतं। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आपला शीरखुर्मा तयार झालेला आहे। अतिशय दाटसर आणि एकदम क्रीमी असा हा शीरखुर्मा तयार झालेला आहे। यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स वापरलेले आहे आपण, त्यामुळे हा अतिशय पौष्टिक आहे। त्यामुळे खात खात प्या किंवा पीत पीत खा आणि आपला हा शीरखुर्मा एन्जॉय करा। तुम्हाला ही आपली शाही शीरखुर्म्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।